मंडळी, फॅमिली मॅन या वेब सिरीजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यावेळी काय बेस्ट आहे, काय फ्लॉप आहे, सगळं सांगते. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फॅमिली मॅनचा 3रा सीझन रिलीज झालाय. श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा मिशनवर आहे, पण यावेळी त्याच्या समोर उभा आहे खतरनाक खलनायक रुक्मा, म्हणजेच जयदीप अहलावत. जयदीपचा खतरनाक लुक आणि अभिनय या सीझनचा खरा शो स्टॉपर ठरलाय असं म्हणायला हरकत नाही. रुक्मा हे पात्र इतकं स्ट्रॉंग आहे की तो स्क्रीनवर दिसला रे दिसला, बाकी सगळे पात्र फिके पडतात. मंडळी, पहिले 2 सीझन सुपरहिट होते. लोकांची अपेक्षा प्रचंड होती, पण 3ऱ्या सीझन मध्ये डीके आणि राज यांची जादू कमी पडल्याचं जाणवते. स्टोरी नागालँड, कोहिमा आणि ईशान्य भारतात जाते. लोकेशन एकदम जबरदस्त आहे, पण स्टोरी एकदम फ्लॉप आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रीकांतच्या कुटुंबाचा ट्रॅक तर पूर्ण रटाळ आणि बोरिंग आहे. यावेळेस मेकर कोणत्या घाईत होते माहिती नाही. फक्त 7 एपिसोड मध्ये त्यांनी सीझन थांबवला. स्टोरी अचानक थांबते म्हणून 4थ्या सीझनसाठी मसाला बाजूला ठेवलाय असं सुद्धा जाणवतं. निष्कर्ष नाही, त्यामुळे प्रेक्षकांना सीझन अपूर्ण वाटतोय. पण सीझनचे 2 पॉवर हाऊस आहेत, ते म्हणजे मनोज बाजपेयीचा सहज आणि दमदार अभिनय आणि यावेळी खरा शो टॉपर ठरला आहे जयदीप अहलावत. एकूणच काय, कथा थोडी कमकुवत आहे, शेवट असमाधानकारक आहे, पण फॅमिली मॅनचा अभिनय टॉप क्लास आहे असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही फॅमिली मॅनचे खरे चाहते असाल तर रुक्मा म्हणजे जयदीप अहलावत साठी हा सीझन नक्की बघा. मंडळी, स्टोरी जरी फ्लॉप असली तरी श्रीकांत आणि रुक्माची म्हणजे जयदीप आणि मनोज बाजपेयीची जोडी एकदम सुपरहिट आहे असं म्हणायला हरकत नाही.